नमस्कार मंडळी. आपण कधी विचार केलाय का की प्लंबिंगमध्ये वापरले जाणारे अगदी छोटे छोटे भाग आणि पाण्याची एक मोठी समस्या सोडवणं यात काहीतरी कनेक्शन असू शकतं? आज आपण बरोबर याच कनेक्शनबद्दल बोलणार आहोत. तर आपला हा प्रवास सुरू होतोय अगदी आपल्या घरातल्या नळांपासून, पाईपच्या त्या लहान सहान जोडण्यांपासून. आणि हा प्रवास आपल्याला थेट एका खूप मोठ्या आणि महत्त्वाच्या कल्पनेकडे घेऊन जाणार आहे. ती म्हणजे पावसाचा प्रत्येक थेंब वाचवण्याची कल्पना. चला तर मग बघूया हे छोटे छोटे भाग मिळून एक मोठा बदल कसा घडवून आणतात. आपण काय काय बघणार आहोत याची एक छोटीशी झलक. सगळ्यात आधी आपण पाईप फिटिंगसारख्या अगदी बेसिक गोष्टी समजून घेऊ. मग पावसाचं पाणी कसं वाचवायचं या मोठ्या विषयाकडे वळू. हे नक्की कसं केलं जातं ते बघू आणि ते यशस्वी कसं करायचं हे पण पाहू. आणि हो, शेवटी एका महत्त्वाच्या प्रश्नावर आपण सगळे मिळून विचार करूया. चला तर मग सुरुवात करूया अगदी पायापासून, म्हणजेच पाईप फिटिंग्सपासून. यांना आपण म्हणू शकतो पाण्यासाठीचे लेगो ब्लॉक्स. हो, बरोबर ऐकलात. दिसायला हे खूप छोटे आणि साधे वाटतात, पण पाण्याला कुठे जायचंय, कसं वळायचंय, त्याचं स्पीड काय असेल, हे सगळं ठरवण्याची ताकद खरं तर ह्यांच्यातच असते. कारण कसं आहे ना, कोणतीही मोठी सिस्टीम असो, मग ती शहराला पाणी पुरवणारी लाईन असो किंवा पावसाचं पाणी साठवणारी एखादी यंत्रणा, ती उभी राहते ती अशाच लहान पण अतिशय महत्त्वाच्या भागांवर. म्हणूनच आपण थेट मुळापासून सुरुवात करतोय. मग हे पाईप फिटिंग म्हणजे नेमकं काय असतं? सोप्या भाषेत सांगायचं तर हे असे छोटे जादूगर आहेत जे पाण्याच्या प्रवाहाचं सगळं नियंत्रण करतात. पाण्याला दिशा देणं, त्याला फाटे फोडणं किंवा प्रवाह थांबवणं, हे सगळं तेच करतात. यांच्याशिवाय कोणतीही प्लंबिंग सिस्टम आपण इमॅजिनच करू शकत नाही. यातला पहिला आणि सगळ्यात कॉमन प्रकार म्हणजे एल्बो किंवा आपण त्याला कोपर म्हणू. नावावरूनच कळतंय, याचं काम आहे पाईपला वळण देणं. म्हणजे सरळ जाणाऱ्या पाईपला 90 अंशात वळवायचा असेल तर याचा वापर होतो. आणि हो, हे फक्त 90 अंशच नाही तर 45 अंशांसारख्या वेगवेगळ्या कोणांमध्ये सुद्धा मिळतात. आणि हा दुसरा प्रकार, ह्याला म्हणतात टी ब्रांच. बघा, अगदी इंग्रजी टी अक्षरासारखा दिसतोय ना. याचं काम आहे पाण्याच्या मुख्य प्रवाहातून एक नवीन फाटा किंवा ब्रांच काढणं. तर असे हे छोटे छोटे भाग आहेत, पण यांना एकत्र जोडूनच एक मोठी आणि व्यवस्थित काम करणारी पाण्याची सिस्टीम तयार होते. बरं, आत्तापर्यंत आपण हे लहान भाग बघितले. आता मजा बघा. याच लहान भागांना एकत्र जोडून एक किती मोठी आणि महत्त्वाची गोष्ट करता येते. चला आता आपण बघूया की याच पाईप फिटिंगचा वापर करून निसर्गाने आपल्याला दिलेली सगळ्यात मोठी देणगी म्हणजे पाऊस आपण कसा वाचवू शकतो. आपण नेहमीच बघतो, पाऊस पडतो, पाणी रस्त्यांवरून वाहतं, गटारांमधनं कुठेतरी निघून जातं. पण आपण कधी असा विचार केलाय का की हे जे लाखो लिटर पाणी आपल्या डोळ्यासमोरून वाहून जातंय, त्याला जर आपण वाहूनच नाही दिलं तर काय होईल जर आपण त्याला थांबवलं आणि जपून ठेवलं तर? आणि याच प्रश्नाचं उत्तर आहे रेन वॉटर हार्वेस्टिंग. आपल्या मराठीत आपण म्हणतो पर्जन्य जलसंचयन. ही खरं तर एक खूपच स्मार्ट आणि सोपी पद्धत आहे. यात काय होतं तर पावसाचं पाणी गोळा करून ठेवायचं. एकतर ते नंतरच्या कोरड्या महिन्यांमध्ये वापरायचं किंवा मुद्दाम जमिनीत मुरमून जमिनीखालची पाण्याची पातळी वाढवायची. आणि याचे फायदे? फायदे तर खूपच मोठे आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जमिनीखालची पाण्याची पातळी वाढते. जमिनीचा आणि पाण्याचा खारटपणा कमी होतो. एवढंच नाही तर शहरांमध्ये जे थोड्याशा पावसात पाणी तुंबतं ना, ते टाळायला मदत होते. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आपण पाण्याच्या या अमूल्य नैसर्गिक साठ्याचं रक्षण करतो. ठीक आहे, फायदे तर कळले, पण मग प्रश्न येतो की हे नक्की करायचं कसं? तर यात काही रॉकेट सायन्स वगैरे नाहीये. हे तंत्रज्ञान खूप सोप्या आणि साध्या तत्वांवर काम करतं. चला बघूया पाण्याला पुन्हा जमिनीकडे पाठवण्याचे काही सोपे मार्ग. मुख्यतः 3 पद्धती वापरल्या जातात. एक म्हणजे सोकपिट्स, ज्याला आपण मुरखड्ड्या म्हणतो. हे पाणी जमा करून हळूहळू जमिनीत मुरवतात. दुसरे आहेत पर्कोलेशन ट्रेंचेस. हे खड्ड्यांसारखेच पण लांब चर असतात. आणि तिसरी पद्धत म्हणजे रिचार्ज वेल, जिथे पाणी थेट विहिरीत सोडून जमिनीखालचे जलसाठे भरले जातात. सोकपिटची कल्पना तर खूपच इंटरेस्टिंग आहे. हे म्हणजे जणू काही उलटी विहीर. बघा, विहीर काय करते? जमिनीतून पाणी बाहेर काढते. सोकपेट याच्या अगदी उलट काम करतो. तो पाणी जमिनीच्या आत टाकतो. यासाठी दगड, खडी, वाळू यांचे वेगवेगळे थर वापरले जातात, जे पाणी फिल्टर करतात आणि मग ते हळूहळू जमिनीत मुरतं. पण हो, हे करताना काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते. जसं की सीझनच्या पहिल्या पावसाचं पाणी जमिनीत सोडू नये. का? कारण त्यात छतावरची सगळी धूळ आणि घाण असते. पाण्यासोबत आलेला गाळ बाजूला काढण्यासाठी एक टाकी असावी. आणि ही सगळी सिस्टम जमिनीच्या सगळ्यात सखल भागात किंवा उतार्याच्या दिशेनं बनवायला हवी, जेणेकरून पाणी आपोआप तिकडे वाहत जाईल. आता एक खूप महत्त्वाची गोष्ट,
इथे वन साईज फिट्स ऑल असं चालत नाही. म्हणजे एकच उपाय सगळ्या ठिकाणी काम करेल असं नाही. कोणती पद्धत वापरायची हे त्या भागातला पाऊस, तिथली जमीन आणि गरज या सगळ्यावर अवलंबून असतं. आता हा एक मोठा प्रश्न आहे. पावसाचं पाणी टाकीत साठवून ठेवायचं की जमिनीत मुरवायचं? तर याचं उत्तर त्या ठिकाणच्या हवामानावर अवलंबून आहे. बघा, ज्या ठिकाणी 2 पावसांमध्ये फक्त 2-4 महिन्यांचाच गॅप असतो, तिथे टाकीत पाणी साठवणं सोपं आणि फायद्याचं आहे. पण विचार करा, जिथे एकदा पाऊस पडून गेला की पुढचे 7-8 महिने गोरडे जातात, तिथे एवढ्या काळासाठी पाणी साठवायला किती मोठी टाकी लागेल? ते शक्य नाही. अशा ठिकाणी पाणी जमिनीत मुरवणं हाच सगळ्यात उत्तम पर्याय ठरतो. पाणी जमिनीत मुरवून भूजल पातळी वाढवण्याच्या या प्रक्रियेला आर्टिफिशियल रिचार्ज असं म्हणतात. आणि काही विशिष्ट परिस्थितीत तर ही पद्धत खूपच जास्त फायद्याची ठरते. उदाहरणार्थ, जिथे पाण्याची पातळी आधीच खूप खोल म्हणजे 8 मीटरपेक्षा जास्त खाली गेलीये, किंवा शहरांमध्ये जिथे पाणी साठवायला जागाच नाहीये, आणि हो, समुद्राजवळच्या भागांमध्ये जिथे खारं पाणी जमिनीच्या आत शिरण्यापासून रोखायचं आहे, तिथेही ही पद्धत खूप उपयोगी पडते. तर आपण हे सगळं कसं करायचं ते पाहिलं. पण आता जाता जाता या सगळ्याच्या मागच्या मोठ्या विचाराबद्दल बोलूया. कारण हे फक्त एक तंत्रज्ञान नाहीये, तर हा आपल्या नैसर्गिक साधनसंपत्तीकडे बघण्याचा एक नवा दृष्टिकोन आहे. जर पावसाच्या प्रत्येक थेंबामध्ये एवढी मोठी ताकद आहे, एवढी क्षमता आहे, तर त्याला असं डोळ्यासमोरून वाहून जाऊ देणं खरंच योग्य आहे का? आपल्याकडे ज्ञान आहे, तंत्रज्ञान आहे, मग आपण अजून कशाची वाट बघतोय? हा प्रश्न खरंच विचार करायला लावणार आहे, नाही का?